नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनीने रम्याला चॅलेंज दिलेलं असतं की 24 तासाच्या आत ती या दोघींचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. म्हणूनच ती आता पुरावे शोधण्यासाठी घरातून बाहेर निघालेली असते. बाहेर गेल्यानंतर तिला दीपक भेटतो. ती दीपकला म्हणते की दीपक प्लीज मला एक मदत कर. घरच्यांसमोर सगळ्यांना सांग की लग्नादिवशी मला तूच किडनॅप केलं होतंस आणि तुला ही गोष्ट वसवत्यांनी करायला सांगितली होती. तेव्हा दीपक काही या गोष्टीला तयार होत नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते की तू यासाठी जे काही मला करायला सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज यावेळी तू माझी मदत कर, कारण आता प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. तेव्हा आता दीपक नंदिनीला अट घालतो. तो म्हणतो की माझी एक अट तुला मान्य असेल तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, सांग काय अट आहे तुझी. तेव्हा आता दीपक सांगतो की तुला जीवाला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न करावं लागेल. तेव्हा आता नंदिनीलाही माहीत असतं की तिचा आणि जीवाचा 6 महिन्यातच डिवोर्स होणार आहे. म्हणून ती दीपकशी ही अट मान्य करते आणि दीपकही तिच्यासोबत यायला तयार होतो. आता नंदिनी खणखणीत असा पुरावा घेऊन घरी येते आणि वसुहत्याचं सत्य सगळ्यांसमोर उघड करते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, की नंदिनी खरोखर जीवाला सोडून दीपकशी लग्न करेल का? या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका.